निलेश नातू आमच्यासोबत जोडले गेले आहेत. थेट जाऊयात. धन्यवाद प्रणिता. पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुण्यामध्ये. पुणे म्हटलं की तिथे मिरवणूक हा विषय मोठा असतोच, त्याचप्रमाणे ढोल ताशा हा त्याचा अगदी अविभाज्य भाग आहे. म्हणजे ढोल ताशाच्या सरावाबद्दल जर बोलायचं झालं तर 27 तारखेला जसे गणपती यंदाच्या वरती बसले त्याच्या अगोदर 60 ते 70 दिवस ही सगळी मंडळी रोज सराव करत असतात. काही अंशी आजूबाजूच्या लोकांना थोडाफार त्रास त्याचा होत पण असेल, पण संध्याकाळी हा एक वेळ ते स्वतःचा वेळ त्या पथकासाठी देत असतात आणि तिथे मेहनत करत असतात. तसं पाहायला गेलं तर एक 70 दिवस सगळ्या पाशातनं मुक्त होतात ही लोकं. कुठच्याही प्रकारचा कट्टा नसतो किंवा नुसतं बसून चहा पिणं नसतं किंवा नुसती टिंगल टवाली तर त्याहून नसते. कारण पथकामध्ये गेलात तुम्ही एकदा की त्याची शिस्त वेगळी असते. त्यामुळे पथक संस्कृती पुण्याने जी जोपासलेली आहे ती वृद्धिंगत होते, त्याची वाढ देखील होते, ते तितकंच महत्त्वाचं आहे. मग अशी राहुलजींनी जसं सांगितलं तर आता पथकांची संख्या पुण्यामध्ये जर पाहायला गेलं तर 160 ते 170पर्यंत तो आकडा जाऊन पोचलेला आहे. पण त्याकरता प्रत्येकाला आपलं स्वतःचं वेगळेपण दाखवणं गरजेचं असतं. तर तुम्ही या मिरवणुकीत ते वेगळेपण पाहणारच आहात. विशेष करून ज्यावेळेस शेवटचा मानाचा 5वा म्हणजे केसरीवाडा हे मंडळ ज्यावेळेस लक्ष्मी रोडवरती येईल त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल की सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पोस्टाच्या पेट्या होत्या त्या आता कालबाह्य झालेल्या आहेत. त्याची कारणं खूप सारी आहेत. काही ॲप्स आहेत त्यामुळे तुम्ही 2 सेकंदात एकमेकाशी बोलू शकता. चिठ्ठी पाठवणं आणि चिठ्ठी तुमच्यापर्यंत पोचणं हे आता कालानुवेश पूर्णतः बंद होत आलेलं आहे. तर त्याच्याकरता भारत सरकारने निर्णय घेतला की जेवढ्या पोस्टाच्या पेट्या आहेत त्या तिथनं हलवल्या जातील, त्या काढल्या जातील. त्यालाच ट्रिब्यूट म्हणून घ्या किंवा त्याच्याकरताच म्हणून खास एक पथकानी अशी काही मजा केलेली आहे की ती शेवटच्या म्हणजेच मानाच्या 5व्या असं मी म्हणतो, शेवटच्या म्हणण्यापेक्षा मानाच्या 5व्या गणपती समोर त्यांचं वादन असेल. त्यामुळेच ते वादन पाहायला तुम्ही चुकवू नका, कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. तुमच्याकरता लाईव्ह आम्ही पुण्यातल्या या मिरवणुका घेऊन येत आहे. राहुलजी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. तुम्ही बोललात या पालखीबद्दल देखील खूप सारी चर्चा आपण केली, पण आता ही जी मंडळं पुढे पुढे सरकत आहेत यावर्षी सांगितलं गेलं आहे की कोणीही स्थिर वादन करू शकणार नाही आहे. तसं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत पहिल्या मानाच्या गणपतीच्या पुढची ही 3 पथकं आहेत त्यांनी कुठेही केलेलं स्थिर वादन आपण पाहिलं नाही आहे. आता आपण बघतोय दृश्य त्याच्यात दिसतंच आहे की ती पथकं पुढे पुढे सरकत आहेत. निलेशजी, एक गमतीचा भाग सांगितला पाहिजे. आपण सकाळपासून आज हे बघतोय, वादन सुरू करताना असेल, पालखी उचलताना असेल, प्रत्येक गणेश भक्त एक मोठी आरोळी देत असतो, गणपती बाप्पा मोरया. आता गमतीचा भाग असा आहे की फक्त घोषणा म्हणून सगळ्यांना माहिती असते, पण त्याचा इतिहास फार कमी लोकांना माहिती असतो असं मला स्वतःला नेहमी वाटतं. त्याचं कारण असं की देव आणि भक्त याच्यामध्ये अंतर राहता कामा नये, याचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे मोरया हा शब्द आहे असं म्हटलं पाहिजे. कारण एकीकडं मोरया हा शब्द मोरगावच्या मयुरेश्वराला मोरया म्हणतात म्हणूनही आहे, आणि दुसरीकडं तो मोरया गोसावी हे त्यांचे निस्सीम भक्त यांच्यासाठी म्हणूनही आहे. त्यामुळे देव आणि भक्त यांच्यातलं द्वैत निघून जाणं ही या घोषणेमागची सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. आणि प्रचंड उत्साह आणि आनंद असतो. एरवीच्या आयुष्यात तर आपण वापरतोच, पण विसर्जन सोहळा आणि हे 10 दिवस ही घोषणा फक्त एकदा दिली ना, गणपती बाप्पा मोरया, की एक वेगळीच शक्ती संपूर्ण अंगात संचारते. एक प्रचंड मोठा आनंदाची अनुभूती आपल्याला मिळत असते. असं आजवर तरी कायम दृश्य सगळीकडे बघायला मिळालेलं आहे असं म्हटलं पाहिजे. त्यामुळेच गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं की एक वेगळीच तुमच्या अंगामध्ये ऊर्जा येते. आणि ही ऊर्जा आत्ता दिसते आपल्याला इथे मुलींच्यामध्ये, माता भगिनींच्यामध्ये देखील. एक वेगळा स्पेशल पेहराव करून येतात. मग ती नऊवारी साडी असो. खरं तसं पाहायला गेलं ते नऊवारी साडी नेसणं म्हणजे एक मोठं दिव्य आहे असं काही काळापूर्वी म्हटलं जात होतं. पण आता तुम्हाला रेडीमेड पण मिळतात. पण त्या साड्या नेसून हे ढोल कमरेला बांधून ते वाजवणं ही एक मोठी कला आहे. या आत्ता येतंय त्या पथकाविषयी आणि त्याच्या पुढचा भाग जो दिसतोय त्याच्यावरनं एक सांगितलं पाहिजे. जोपर्यंत पुण्याच्या पेशवे उद्यानामध्ये सुमित्रा हत्तीण होती तोपर्यंत मिरवणुकीमध्ये ती हत्तीण सुरुवातीला टिळकांचा पुतळा आणि पहिला गणपती याच्यावरनं नारळ ओवाळून फोडायची आणि ती स्वतः सगळ्यात पुढं चालायची.
पण ती गेल्यापासनं आणि त्यानंतरच्या काळात अनेक नियम या सगळ्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीतले बदलल्यापासनं पुण्यामध्ये आता हत्ती किंवा हत्ती नाही आणि त्यामुळे मिरवणुकीत नसते. पण या पथकाने एक वेगळ्या पद्धतीने ही हत्तीची मूर्ती करून जणू सुमित्रा हत्तीणीलाच एक मानवंदना दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण पथकाच्या पुढं सगळ्यात ती हत्तीण आहे आणि ती त्या गाड्यावर ठेवून ते ओढतायत. अगदी खरं आहे. सुमित्रा हत्तीणे जे पुण्यामधली जुनी लोक आहेत त्यांना ह्याची आठवण नक्कीच होणार, कारण पेशवे पार्कमध्ये गेल्यानंतर पहिलं दर्शन व्हायचं ते सुमित्रा हत्तीणीचंच. पण आता इथे आपण पाहतोय की एक टेक्नॉलॉजी नवीन एवढी चांगली झालेली आहे, अगदी हुबेहूब दिसेल अशीच खोटी आहे, खरी हत्तीण नाही आहे, रस्त्यावरती फिरत नाही आहे. कारण राहुलजींनी जसं आता सांगितलं की काही नियम बदलले गेलेले आहेत. तुम्ही पाळीव प्राण्यांना अशा गर्दीच्या ठिकाणी आता आणू शकत नाही, त्याचाच एक भाग म्हणून हे झालेलं आहे. पण आता तुमच्यासमोर आहे ते शिवमुद्रा पथक, पुण्यातलं एक मोठं नावाजलेलं पथक असं आहे शिवमुद्रा. जवळपास मानाच्या 5 पैकी 3 मंडळांसमोर यांचं वादन असतं आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वादन हे करत असतात. मगाशी आपण बोलत होतो पुण्यामध्ये जवळपास 170 ते 173 पथकं नवीन झालेली आहेत. तर सगळ्या पथकांनी आपापला ठसा उमटवण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि तो कसा करणार, तर काहीतरी वेगळा ताल बसवायचा असतो. त्यामुळे दरवर्षी काहीतरी नवीन प्रकार बसवायचा असतो, नवीन नवीन ताल ह्यांना लोकांच्या समोर सादर करायचे असतात आणि ज्याचा ताल सर्वात जास्त चांगला, जो सर्व प्रेक्षक जे बाजूला तुमच्या उभे दिसत आहेत आत्ता त्यांना हात वरती करून नाचवेल ते पथक चांगलं, असंच राहुलजी काही समीकरण असतं. एक तर ताल वेगवेगळे बसवतात हाही भाग आहे. दुसरा भाग असा आहे की वेगवेगळ्या देवांची स्तोत्र ते तालावरती बसवतात. म्हणजे संपूर्ण भीमरूपी असं बसवलेलं मी पाहिलंय. ज्यावेळेला प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना अयोध्येमध्ये झाली त्या वर्षी 3 पथकांनी रामाची स्वतंत्र आरती ही त्या ढोल ताशावरती बसवलेली होती, ते पाहिलेलं आहे. छत्रपती शिवरायांची गर्जना तर बसवतातच, पण संपूर्ण छत्रपतींचं काव्य ढोल ताशावरती वाजवलेलं आणि त्याच्यावरती बोलत संपूर्ण त्याचा एक वेगळा ताल निर्माण करून केलेलं. इंद्रजिमिजंब वाढव सुवंबर रावण सदंबर रघुकुल राज हे सगळं ढोल ताशावर वेगवेगळ्या पद्धतीने आणून प्रत्येक पथक आपलं एक वेगळेपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतं असं म्हटलं पाहिजे. आणि त्यासाठीच किंबहुना त्याकरता लागणारा वेळ जो आहे त्याकरताचे 60-70 दिवस अगोदर सराव केला जातो. यंदाच्या वर्षी पुण्यामध्ये त्यावरती खूप चर्चा केली गेली, इतक्या लवकर प्रॅक्टिस कशाला, रोज आम्हाला त्रास होतो आवाजाचा. पण जर तुम्हाला या गोष्टी करायच्या असतील तर थोडा वेळ द्यावाच लागणार आहे, कारण तुमच्या पथकामध्ये जर 300-350 मुलं असेल तर त्यांचा सराव हा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यासमोर असतो आणि तो सराव जितका चांगला तितकं पथक तुमचं चांगलं प्रदर्शन करू शकतं हे लक्ष्मी रोडवरती सर्व लोकांच्या समोर, कारण त्याचा एक दबाव वेगळा असतो. ज्यावेळेस तुमच्या आजूबाजूला 25-30 हजार लोक उभी असतात त्यावेळेस तुम्ही एक वेगळ्या ऊर्जेने वेगळ्या संघर्ष करून ते वादन तुम्हाला करावं लागतं आणि ते चांगलं होणं तितकंच गरजेचं असतं. आता ही पालखी आपल्या बाप्पाची, आवडत्या बाप्पाची पुढे पुढे निघालेली आहे. तसं पाहायला गेलं तर बेलबाग चौकामध्ये जवळपास आता यंदा 125 वर्ष पार ज्यांनी केलं आहे त्यात तुळशीबाग या मंडळाचं देखील आगमन झालेलं आहे. आपण थोड्या वेळात तिथे देखील जाणारच आहोत. पण हा आहे, आम्ही तुम्हाला दाखवतोय तो सर्वात पहिला ग्रामदैवत, पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती हा पालखीतनं अजून पुढे पुढे येतोय. मगाशी आपण बोलत होतो निलेशजी, तर त्याविषयी पण पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरयाविषयी थोडी आणखीन माहिती आजच्या सगळ्या तरुण पिढीला ज्यांना हा इतिहास फारसा माहिती नाही अशा लोकांसाठी म्हणून मुद्दाम सांगतोय की कर्नाटकामधल्या बीदर जिल्ह्यातल्या शाली नावाच्या गावचं एक जोडपं होतं, त्यांचं आडनाव शाळीग्राम. तर हे वामन भट शाळीग्राम आणि त्यांची बायको सुविद्य पत्नी पार्वतीबाई शाळीग्राम हे कर्नाटक सोडून कऱ्हा नदीच्या जवळ राहायला आले आणि तिथे त्या दोघांनी मोरगावात वास्तव्य करून मोरगावचा जो गणपती आहे त्याची आराधना सुरू केली आणि इतकी तपश्चर्या केली की शेवटी त्यांच्या त्या तपश्चर्याला फळ आलं. आणि गमतीचा भाग म्हणजे माघ वद्य चतुर्थीलाच 1297 साली या मोरया गोसावी ज्यांना आपण म्हणतो त्या मोरयांचा जन्म या दोघांच्या पोटी झाला. आईवडिलांच्या सान्निध्यामध्ये मोरयांवरती संस्कार उत्तमच झाले. नंतर त्यांना नयन भारती नावाचे गुरु मिळाले आणि त्या गुरूंकडनं त्यांनी एवढी विद्या घेतली
की खऱ्या अर्थाने त्यांनी त्यानंतर पूर्ण तपश्चर्या गणपतीची करून आपल्या साहीही इंद्रियांवर सगळ्यावरती ताबा मिळवला. 6 इंद्रिय मुद्दाम मी म्हटलं कारण पंचेंद्रिय आहेत, पण मन हे 6वं सगळ्यात मोठं इंद्रिय असं आपल्या याच्यात म्हणलं गेलेलं आहे. त्यामुळे त्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळवल्या. आणि असं म्हणलं जातं गो मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये म्हणजे आपली सगळी इंद्रिय, तर त्या गोंवरती म्हणजे इंद्रियांवरती ताबा मिळवला म्हणून त्यांना गोस्वामी असं म्हणायला लागले. आणि म्हणून मग मोरया गोस्वामी आणि अपभ्रंशानी गोस्वामीचं मोरया गोसावी असं झालं. पण नंतर त्यांची ख्याती पसरली, मग भक्तांचा ओढ आणि प्रवाह वाढला आणि मग त्यांना त्रास व्हायला लागला की एवढ्या लोकांमध्ये मला माझी साधना करता येत नाही. म्हणून ते काठाकाठानी परत 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 असं करत निवांत जागा शोधत चिंचवडला आले. आणि चिंचवडला शेवटी त्यांनी तिथेच वास्तव्य केलं. 1531 त्यांनी तिथेच जिवंत समाधी घेतली. पण इतके मोठे महान साधू आणि गणेश भक्त होते की ते दर चतुर्थीला पायीवारी मोरगावला करायचे. आणि त्यावेळेला ते त्याला मोरया म्हणायचे, मयुरेश्वराला. आणि त्यामुळे मोरया गोसावी आणि मोरया अशा दोन्हीचं प्रतीक एकत्र झालं. आणि म्हणून तो मान गणपती बाप्पाच्या पुढच्या भागामध्ये घोषात दिला गेला की हे एक वेगळ्या अर्थी अद्वैत आहे भक्त आणि देवाचा. आणि म्हणून आपण सगळेजण म्हणत असतो की गणपती बाप्पा मोरया. तर तो मोरया ह्या गोष्टीशी निगडीत आहे. एक फार सुंदर छान अशी एक कथा आपल्याला इथे ऐकायला मिळालेली आहे. आपण नेहमी म्हणत असतो गणपती बाप्पा मोरया, तर मोरया म्हणजे ते त्याच्याबद्दल केलं गेलेलं त्याचं वर्णन आहे, त्याला म्हटलेले दिलेले धन्यवाद देखील आहेत. पण त्याचप्रमाणे एका व्यक्तीचं नाव देखील त्याला जोडले गेलेलं आहे. लक्ष्मी रोडवरती ही चित्र आता तुम्हाला दिसत आहेत. दर मजल करत गणपती आता पुढे सरकतोय. तो आहे आता भाविकांच्या विळख्यामध्ये. कारण भाविक आजूबाजूला असतात. ज्यावेळेस तुमच्या जवळ इतकी मूर्ती असते आणि ती देखील पालखीमध्ये असते, त्यावेळेस तुम्ही जवळनं दर्शन करणं हे कर्मप्राप्त आहे. आणि त्याचाच प्रयत्न इथे सर्व मंडळी करतायत. एक वैशिष्ट्य निलेशजी दिसतंय मिरवणुकीत, ते मुद्दाम सांगितलं पाहिजे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जसं सांगितलं की सगळ्या प्रकारचं प्रदूषण टाळा. त्याच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता पूर्वीच्या काळातल्या पुण्याच्या गणेशोत्सवाचा, तो म्हणजे गुलालाची प्रचंड उधळ. आणि ती इतकी व्हायची की शेवटी त्याचा त्रास अनेकांना व्हायचा. डोळ्यात जाऊन व्हायचा, घशात जाऊन व्हायचा, कानात जाऊन व्हायचा. त्या प्रदूषणाने लहान मुलं जी मिरवणूक बघायला आलेली आहेत त्यांना त्याचा त्रास व्हायचा. तर हळूहळू याच्यावरती नियंत्रण आणत आणत आज झालेला बदल आपल्याला दिसत असेल तो असा की ही सगळी पथकं पुढे जात असताना, पालखीतले विराजमान अशी श्रींची मूर्ती पुढे जात असताना फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होताना आपल्याला दिसतोय. हे एक वैशिष्ट्य आहे. काही लोक म्हणतील की खाली आम्हाला दृश्यांमध्ये लाल दिसतंय, ते काय आहे तर संपूर्ण रांगोळीच्या पायघड्या यासाठी मानाच्या गणपतींना घातल्यात म्हणून ते दिसतंय. पण गुलाल दिसणार नाही. यावेळेला पाकळ्या उधळल्या जात आहेत. आणि हाही एक उत्सवातला अत्यंत सकारात्मक आणि सर्वांनी आनंदाने घ्यायचा भाग आहे असं म्हणावंसं वाटतं. अगदी खरं आहे. एकच मंडळ असं आहे पुण्यामधलं जे सध्या गुलाल उधळतं, ते म्हणजे मानाचा तिसरा गुरुची तालीम. आणि ते त्यांच्या मंडळाच्या पुढे